मित्रांनो, सर्वात मोठी आता ब्रेकिंग न्यूज आली आहे। बघा, आज देशातील आधार कार्ड धारकांसाठी 3 निर्णय आता मोदींनी घेतले आहेत, ज्याचा फटका आता 140 कोटी जनतेला बसणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड धारकांसाठी खूप मोठे आता 3 निर्णय आता घेतले आहेत, ज्यामुळे आधार कार्ड धारकांना मोठी अडचण आता निर्माण होणार आहे। आजपासून संपूर्ण देशभरामध्ये आधार कार्डवर 3 नवे नियम आता लागू झाले आहेत। आधार कार्डवर लागू झालेले 3 नवे नियम प्रत्येकाला आता पाळावे लागणार आहेत। त्यामुळे तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आधार कार्डवरचे हे नियम तुम्ही जर पाळला नाही तर तुमचं सर्व काही बंद होणार आहे। यामध्ये आता कोणतीच पेन्शन तुम्हाला घेता येणार नाही, तसेच तुमच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा तुम्हाला भरता येणार नाहीत आणि बँकेतून पैसे काढता पण येणार नाहीत। आधार कार्डच्या सर्व सुविधा आता बंद होणार आहेत। आधार कार्डवर सुरू असणाऱ्या योजना पण बंद होणार आहेत। त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा तुम्ही कोणत्याही बँकेतून पेन्शन घेत असाल तर हे तुम्हाला आता बंद होणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। बँक खाते देखील बंद होणार। आधार कार्डवर सुरू झाले 3 नवे नियम जे प्रत्येक भारतातील नागरिकांना आता पाळावे लागणार आहे। मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण आता स्वतः नरेंद्र मोदी यांनी हा मोठा निर्णय आता घेतला आहे। सरकारने लावलेले 3 नियम आधार कार्डवरचे जे आहेत ते नक्की तुम्हाला पाळायचे आहेत, नाहीतर मोठी कारवाई सुद्धा तुमच्यावर होणार आहे आणि आधार कार्डच्या सर्व सुविधा ज्या आहेत तर त्या सर्व सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत। सर्व योजनांचा लाभ सुद्धा बंद होणार आहे। आधार कार्डवरचे 3 नवे नियम प्रत्येकाला पाळावे लागतील। प्रत्येकाला आता बघा, तुम्हाला माहित असेल मित्रांनो, प्रत्येक नवीन वर्षामध्ये बदल होतात आणि या वर्षी 2025 मध्ये देखील मोठे बदल आता व्हायला सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम आता लागू करण्यात आले। नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डची सुविधा बंद होतील। आधार कार्ड बंद झाले की त्यांना कनेक्ट असलेले, तुम्हाला माहित आहे मित्रांनो, तुमच्या बँकेमध्ये तुम्ही आधार कार्डचा नंबर दिलेला असतो, तर तो नंबर दिला का नाही, मग त्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या मग त्या सगळ्या योजना देखील आता बंद होतील। बघा, 140 कोटी जनतेला मोठा धक्का त्यामध्ये आता बसणार आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असतील, तुमची पेन्शन असेल। बघा, कोणत्या योजनेचा लाभ तुम्ही बँकेत घेत असाल तर सर्व लाभ आता बंद होऊ शकतात, कारण की योजनाचे पैसे हे बँकेत येतात मित्रांनो, तुम्हाला माहित आहे। तसेच मित्रांनो, याचा आधार नंबरवरून बँकेत पैसे येत असतात, तुम्हाला पण माहित आहे। ज्यामुळे आधारच्या नंबरच्या संदर्भातले हे नियम तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला कोणत्याच बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। आणि जर तुम्ही कोणत्याही योजनाचा लाभ जरी घेत नसाल, बघा, कोणत्या जरी योजनेचा लाभ घेत नसाल तर तुमच्या बँकेमध्ये तर अकाउंट तुमचं असतंच, त्यामध्ये पैसे घालता पण येणार नाहीत, काढता पण येणार नाहीत। पुढील 5 वर्षापर्यंत योजना सुद्धा बंद होणार आहे। त्यामुळे कोणते नियम आलेत सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला ह्या ज्या नवीन नियम आलेत तर ते समजणार नाही। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। आता आम्ही जे 3 नियम तुम्हाला आता सांगणार आहोत त्याचं पालन तुम्हाला नक्की करायचं आहे। तुम्हाला माहिती आहे की नवीन वर्ष नुकताच सुरू झालंय, आता 2-3 महिने झालेत, तर प्रत्येक वर्षात काही ना काही आता बदल करत असतं सरकार। तर आता मोठा बदल जो आहे तो आधार कार्डच्या बाबतीत केला आहे। आपल्या जवळ असलेलं आधार कार्ड जे आहे तर ते खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र आहे। आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही मित्रांनो, तुम्हाला माहित आहे। कुठेही गेलं तर तुम्हाला पहिला आधार कार्ड आहे का हे विचारतात। त्यामुळे हे नियम जे आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। कुठलीही योजना आधार कार्डच्या बाबतच होते, तुम्हाला माहित आहे। बँकेतील कामे आधारमधूनच होतात, म्हणजे बँकेत जेव्हा कोणती योजना असेल आधार कार्डाचं झेरॉक्स आहे का तुम्हाला पण विचारतात। त्यामुळे आता बघा, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे नियम आता आधार कार्डवर लागू करण्यात आले आहेत, ज्यामुळे लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, पेन्शन योजना असेल, ज्येष्ठांच्या योजना असतील, सर्व योजनांचे हप्ते तुम्हाला घेण्यामध्ये अडचण येऊ शकते। योजनांचे पैसे सुद्धा बंद होऊ शकतात, असं स्वतः नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड जर वापरत असाल तर नक्की हा व्हिडिओ पहा। 3 जे नियम आहेत तर ते जाणून नक्की घ्या
आणि व्हिडिओच्या शेवटी आधार कार्डच्या संदर्भात ज्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत तर त्या आधार कार्डच्या माध्यमातून जे पैसे बँकेच्या खात्यातून लोकांनी अनेक लोकांचे काढून सुद्धा घेतले आहेत, तर बँकेतून पैसे फसवणूक अनेक लोकांची आता झालेली सुद्धा आहे। तर मित्रांनो, ती फसवणूक वाचवण्यासाठी तुम्हाला काय काळजी आता घ्यायची याची देखील सरकारने माहिती दिली आहे। ती माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। मित्रांनो, आधार कार्डवरून पैसे उकळण्याच्या घटना सरकारच्या डोळ्यासमोर आता आलेल्या आहेत। तर आधार कार्डच्या बाबतीत नेमकी तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे। बघा, यामध्ये आता 3 नियम आधार कार्डवर लागू करण्यात आले, जे सर्वांना बघणे आणि हे नियम पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे। तुम्हाला आता तुमच्या बँकेला जॉईन असलेला आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो नंबर असतो त्या बँकेत कुठल्या योजनेचे पैसे जर येणार नाहीत, कारण आधार कार्डवर हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर पैसे सुद्धा येणार नाहीत, त्यानंतर बँकेतील पैसे काढता सुद्धा येणार नाहीत। आधार कार्डच्या बाबतीत याच्या माध्यमातून जी फसवणूक होते तर ती फसवणुकीपासून वाचण्यासाठी शेवटला तुम्हाला एक टीप आहे, तर ती टीप सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। लक्षपूर्वक ऐका, काय नियम लागू झाले आहेत। सगळ्यात आधी 3 नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। विशेष करून तुम्ही जर कुठल्या योजनेचा जर लाभ तुमच्या बँकेत घेत असाल तर त्यांच्यासाठी देखील नियम आलेत। त्यानंतर दुसरा आणि तिसरा नियम जो आहे तर तो नियम अतिशय कडक आहे, तो तुम्हाला पाळावा लागणार आहे, अन्यथा सगळे पैसे बंद होतील, बँकेतून पैसे काढता येणार नाहीत। बघा, आता पहिला नियम पहा, जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षापासून तुम्ही आधीपासून वापरत असाल, उदाहरणार्थ 2025 आता चालू आहे, तर काहींना 2015 मध्ये काढले, काहींनी आधार कार्ड 2010 मध्ये काढले, तर बघा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। 10 वर्ष वापरलेलं तुमचं ज्याचं आधार कार्ड हे जुनं झालेलं असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा विषय बघा, लक्षपूर्वक बघायचा आहे। आणि बरेचसे असे पण लोक आहेत की भरपूर दिवसापूर्वी आधार कार्ड काढलंय, जुनं आधार कार्ड त्यांचं आहे, तर त्यांनी ते आधार कार्ड कोणत्या तरी बँकेच्या खात्याला देखील जोडले आहे। तर आता तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि तुम्ही योजनांचे म्हणजे कोणत्याही योजनांचे पैसे घेत असाल, पेन्शन घेत असाल किंवा कोणत्याही माध्यमातून पैसे ठेवले असतील बँकेमध्ये, तर तुमच्या बँकेकडे तुम्ही आधार कार्ड जर त्या ठिकाणी दिला असेल तर तुमच्यासाठी हा नियम अगदी महत्त्वाचा पहिला नियम असा आहे। बघा सर्वांनी, आता ज्या नागरिकांनी आधार कार्डला बँकेच्या खात्याला आधार कार्ड नंबर लिंक केला आहे त्यांनी लवकरात लवकर पहिल्या नियमांचं आता काम करायचं आहे। हे काम तुम्हाला पुढे सांगणार आहे मित्रांनो, अन्यथा बघा जर हे काम तुम्ही नाही केलं तर तुमच्या बँकेचे खाते बंद होणार आहे, कारण बँकेला तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो नंबर लिंक केलेला असतो। त्यानंतर दुसरा नियम आहे, तो नियम म्हणजे थोडासा तुमच्यासाठी आनंददायी आहे। दुसरा नियम असा आहे, तो जाणून घेण्यासाठी खूप मोठ्या फसवणुका आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला चालू झालेल्या आहेत, तुम्हाला पण माहीत आहे। आधार कार्डच्या बाबतीत अनेक लोकांच्या फसवणूक करून बँकेतील पैसे उकळण्याच्या घटना घडत आहेत, बँकेतून पैसे झटक्यात काढून घेतले जात आहेत। आधार कार्डच्या बाबतीत आता याच्या माध्यमातून कुठला सुद्धा OTP येत नाही, काहीच येत नाही, तरी सुद्धा तुमच्या बँकेतून पैसे काढले जात आहेत। तर ते वाचवण्यासाठी तिसरा नियम आता सरकारच्या माध्यमातून आला आहे। बघा, सरकारने खास ज्या महिला आहेत, काही पुरुष आहेत ज्यांचे बँकेमध्ये खाते आहे त्यांच्यासाठी फसवणूक होऊ नये म्हणून तिसरा नियम आता काढला आहे, जो प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे। ती एक प्रकारची सुरक्षा कवच देखील आहे मित्रांनो तुमच्यासाठी। आता दुसरा नियम असा आहे, बघा, तुम्ही 10 वर्षापासून जर तुम्ही आधार कार्ड काढले असेल, म्हणजे आता 2015ला काढला असेल किंवा त्याआधी काढला असेल, तर 10 वर्ष जुनं काढलं असेल, म्हणजे उदाहरणार्थ बघा 2014 असेल, 2015 असेल, 2010 असेल, नंतर ज्यांनी आधार कार्ड काढला आहे तर बघा त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना सरकारने देण्यात आलेली आहे सरकारकडून। तर आधार कार्ड आपण बऱ्याच वेळा 10 वर्षापूर्वी काढतो आणि त्यामध्ये फोटोही तोच असतो, बऱ्याच वेळा असंही होतं आपल्या चेहऱ्यामध्ये आपल्या भरपूर काही गोष्टीमध्ये बदल देखील झालेला असतो। 10 वर्षात काहीच्या काही बदल होऊन जातात, आपला पत्ता देखील बदलतो, आपल्या काहींच्या नावामध्ये देखील चेंजेस होतात, काय करतात, लग्नाच्या आधी नाव वेगळं असतं आणि आता जे असतं तर ते नाव वेगळं असतं, तर त्यांचे नाव बदललं असतं। तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या दर 10 वर्षांनी सरकारने असं सांगितलं आहे, तर ते अपडेट करायचं आहे।
तुमची जन्मतारीख दुरुस्त करायची आहे, जर चुकले असेल तर दुरुस्त करायचे आहे, तर तुमचं बघा आपण साधारणपणे तुमचा पत्ता आहे तो सुद्धा जर बदलला असेल तर अपडेट करायचा आहे। अजून काय काय सूचना आलेत लक्षपूर्वक बघा। तुमचा फोटो नवीन जोडा, तर अशी माहिती सरकारने दिली आहे। तर तुम्हाला आता जे जन्मतारीख असेल किंवा तुमचा पत्ता असेल किंवा तुमचा फोटो असेल तर तो चेंजेस करणं गरजेचं आहे। सरकारने अशी आता ॲडवायझरी जी आहे तर ते सांगितले आहे। तर तुम्ही काय करू शकता या गोष्टी तुम्ही चेक करा मित्रांनो। यामध्ये काय होतं की बघा मित्रांनो, तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते तुमची जन्मतारीख असते त्या आधार कार्डवरती किंवा तुमचा जो पत्ता असतो तर तो जो पत्ता असतो तर तो मित्रांनो तुम्ही आधार कार्ड ज्यावेळी नवीन काढता बघा त्यावेळी पहिलाचा पत्ता वेगळा असतो आणि आताचा पत्ता वेगळा असतो। कधी कधी असं पण होतं तुमच्या पॅन कार्डवरती तुमचं नाव वेगळं असतं, आधार कार्डवरती तुमचं नाव वेगळं असतं। तसे जन्मतारीख बँकेच्या पासबुकवर वेगळे असते, आधार कार्डवरती वेगळे असते। त्यामुळे अपडेट करण्याची सूचना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली आहे। बघा अजून काय काय सूचना आहेत बघा, म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं आहे बघा। मग तुम्हाला या ठिकाणी तुमच्या गावाच्या शेजारी किंवा तुमच्या शहराच्या शेजारी ज्या ठिकाणी आधार कार्ड नवीन काढले जात असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या आधार कार्डवरचा पत्ता तोच आहे का एकदा चेक करायचा आहे। तुमच्या बँकेच्या पासबुक आहे त्यावरती तुम्ही तुमचं पेन्शन घेता किंवा कोणत्याही योजनांच्या तुमच्या पासबुकवरती तुम्ही लाभ घेत असाल तर त्या पासबुकवरती तुमच्या सर्व जन्मतारीख, तुमची नाव, तुमचा पत्ता व्यवस्थित आहे का एकदा नक्की चेक करा। कारण तुम्ही रिटायरमेंटच्या आधी तुम्ही रिटायरमेंट झाला असता त्यावेळी किंवा आधी कधीतरी तुम्ही कागदपत्रे देऊन कोणत्याही योजनांचा लाभ घेत असता, तुमच्या कागदपत्रामध्ये जर चुकीचं आढळलं तर तुम्हाला प्रॉब्लेम हा नक्की येऊ शकतो। त्यामुळे काय करायचं आहे बघा, त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वाचं कागदपत्र जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्डवर मोठे निर्णय आता घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आता लवकरात लवकर आता आम्ही सांगितले काम करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला तुमची पेन्शन घेण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, कोणत्याही योजनांचा लाभ घेण्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर आता ही कामे तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहेत। तसेच तुमच्या बँकेतील पैशांची सिक्युरिटी म्हणून तुम्हाला एक काम करायचं आहे, कारण आधार कार्डचा नंबर वापरून अनेक ठिकाणी बँकेतील पैसे काढून घेण्याच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन तुमच्या आधार कार्डच्या सिक्युरिटीबद्दल थोडी चौकशी करून घ्यायचं आहे। मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची दररोज नवनवीन तुम्हाला माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो धन्यवाद।